अध्यादेश गरजेचा आहे म्हणून आपल्याला इतक्या लांब यावं लागलं. आपण त्यांना मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात तर हैदराबादचं गॅजेट आहे 1884 ते लागू करा म्हणून सांगितलंय. लागू करा. महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे, काही ठिकाणी या टप्प्यात ते नोंदी सापडल्यात. मराठवाड्यात पहिल्यापासूनच कमी आहेत, आताही कमी आहे. गॅजेट लागू करा. मराठवाडा हा सगळा कुणबी असं गॅजेट सांगतंय ओबीसी आरक्षणाचे. ते गॅजेट घ्या. मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रात 100% मोफत शिक्षण देण्यात यावं. हे आरक्षण मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या स्वाऱ्याच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहे आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही. नाही तर आज जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या. 54 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या तर त्यांनी 37 लाख मराठ्यांना दिले. वरचे किती राहिले असतील 10-15 लाख ते सुद्धा लगेच देतो. पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा बी आपण नाही नेमके दिले कोणाला. म्हणजे आपल्याला त्याच्यात ते सुद्धा येईल. आता ते काय तेवढा मोठा विषय नाही, तेव्हा मध्ये काय आपण लावून धरण्याचा विषय नाही. डाटा म्हणजे लावून धरणं नशीब आपलं प्रमाणपत्रात ते लावून धरणं डाटा नाही. पण तरी आपण माहिती तुम्ही ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिले त्याचं नाव असं आम्हाला डाटा द्या. एक मुद्दा क्लिअर झाला. 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केले, राहिलेले सुद्धा करायला लागले. आणि हे जरा आंदोलन समजलं काहीतरी घड्या करून घ्यायचे आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा ते काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जाते. दुसरं शिंदे समिती ही रद्द करायची नाही. या समितीनं काम वाढवत राहायचं, नोंदी सापडत राहायच्या. कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं. त्यांनी तिची 2 महिने मुदत वाढवली. आणखी आपलं म्हणणं 1 वर्षभर वाढवा, टप्प्याटप्प्यानं वाढीतील असं म्हणले. सध्या 2 महिनेच त्यांनी वाढवलं. हे 2 काम. तिसरं काम सगळ्यात महत्वाचं, ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही, ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचे आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे. त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे. त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही. आता त्याच्यात काय झालंय, सगळ्या स्वाऱ्यांच्या अधिसूचना म्हणजे राजपत्र किंवा अध्यादेश येणार आहे. अध्यादेश आपल्यासाठी महत्वाचा. या 54 लाख नोंदी प्लस त्या 54 लाख बांधवांच्या परिवारात त्या नोंदी दिल्या हा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर जे सगळे सोयरे यांना जर द्यायचं असेल तर त्यांच्याकडे नोंद नाहीये.
ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्याकडे नोंद नाहीये मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयर आहे.